नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवात होते CNG पंपाच्या लाईनीपासून. मी CNG भरून ठेवला नव्हता आणि थोडासा लेट झाला आहे. नॉर्मली आपण या टायमिंगला लॉग इन करतो, बट आज थोडा लेट आहे. तर काही हरकत नाही. आज आहे मंडे. संडेला मी सुट्टी घेतली होती आणि संडेचा दिवस तुमचा कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा. 7.5 किलोमीटरचं रिझर्वेशन. टाईम होतोय 7:47 आणि आपल्या गाडीमध्ये 9.75 kg CNG आलं आहे. सो आता उबर तर चालू आहे, ओला, रॅपिडो सगळ्यांना चालू करून बघतो की कशामध्ये ट्रिप चांगली लागते. लोकलमध्ये ट्रिप मारायचा विचार होता माझा, पण लोकलमध्ये काही ट्रिप भेटल्याच नाही. अंधेरी, जोगेश्वरी आणि गोरेगाव अशा ठिकाणावरून ट्रिप्स भेटल्या. एक चांगली होती यार, पण त्याला टाईम थोडा जास्त लागत होता म्हणून मी ती उचलली नाही. 40 किलोमीटरचे 900 रुपये देत होता. शेवटी मग आता मी एक थोडी लांबचीच ट्रिप उचलली आहे. जवळपास 62 किलोमीटरच्या आसपासची कुठेतरी ट्रिप आहे ती उचलली. मला जाऊ दे, आता काय करू शकत नाही. टाईम वाया चालला आहे. माझा निर्णय थोडासा चुकीचा होऊ शकतो, पण एकाच ट्रिपमध्ये डायरेक्ट 1000 रुपये बनतील. एकाच ट्रिपमध्ये 1131 रुपयाचं काम झालं आहे. 43 किलोमीटरचे 1031 रुपये भेटले आणि टाईम लागला 2.5 तास. मला दाखवला होता 1.5-2 तास दाखवला होता, पण तो वाढला. पण फेअर काय वाढला नाही. फेअर जितका दाखवला ना तितकाच मला फेअर दिला. तर ठीक आहे, काय हरकत नाही. ज्या एरियामध्ये आता आहे तिथे नेमका सर्च नाही आहे. इथून एक्झिट मारायचं आहे. एक्झिट मारून राईट किंवा लेफ्ट साईडला जाईन मी. बघू आता, डिपेंड कुठल्या साईडची कशी ट्रिप लागते. अर्धा तासपेक्षा जास्त टाईम झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारच्या काही ट्रिप्स लागत नाही आहेत. विक्रोलीची ट्रिप भेटली, ॲक्सेप्ट करताच ती गायब झाली रॅपिडोमध्ये. त्यानंतर काहीच नाहीत या एरियामध्ये ना. इथे सर्च वगैरे आला गेला, पण काहीच ट्रिप लागत नाही. इवन लोकल पण लागत नाही. 50, 100, 150, 200 रुपयेवाली काहीच ट्रिप लागत नाही आहे. तर जायचं कुठे, काय कसं करायचं काय समजत नाही मला. कारण ह्या एरियामधून ट्रिप लागतात, असं नाही की नाही लागत. पण जागा चेंज करून बघावं लागेल. अर्धा तासपेक्षा पण जास्त टाईम झालेला आहे. बघू लागत आहेत का. म्हणजे पाठीमागं पण गाडी. इवन एक कॉमन सेन्स गोष्ट समजत नाही. मी आता उतरूनच दाखवत. थांबा 1 मिनिट. ह्यांच्या आईच्या गावात तिकडे जागा दिसते खाली, इकडे जास्त जागा दिसते खाली. अरे मग तुम्ही साल्यानो एवढ्या गाड्या छिटकून काय लावताय डोक्यामध्ये. काय बोलणार, जाऊ दे आता, शिव्या पण देऊ शकत नाही. तो गाडीमध्ये बसलेला आहे खेरडा. विक्रोलीची ट्रिप जी होती ती होती गोदरेजची आणि तिथून काय वाजतच नव्हतं. मग विचार केला ना आपण ॲटलिस्ट पवईसारख्या एरियामध्ये जाऊया. कोणाला एवढी घाई सुटली, एवढं पॅ करतोय. लेट्स गो गाईज. मला माहिती होतं की मला इथून ट्रिप लागणार आहे. इथून हे पवईच्या अलीकडे एक लेफ्ट टर्न घेऊन आहे ना. हा विक्रोली कुठला तरी रोड आहे, मला नाही माहिती. लाल बहादूर शास्त्री मार्ग, इथून लागली आहे आपल्याला ट्रिप. टॉवर नंबर Bच्या इथे जावायचं आहे. कस्टमरला पिकअप करायला CBD बेलापूर. 28 किलोमीटरचे 400 रुपये दिले आहेत या ठिकाणी आणि 1 तास लागणार आहे. सो चलो लेट्स गो. बेलापूरची ट्रिप आता मी जस्ट ड्रॉप केली आणि नाश्ता करून घेतला सगळ्यात पहिले, कारण भूक लागली होती. आणि नशिबाने माझा मित्र पण भेटला, तर आम्ही दोघांनी एकत्र नाश्ता केला. त्याने काही जास्त खाल्ला नाही, कारण त्याने माझ्या आधी खाऊन मोकळा झालेला तो. त्यांनी मी जेव्हा विक्रोलीमध्ये होतो ना तेव्हा त्याने मला कॉल केला होता. मी तेव्हा कॉल उचलला नाही, कारण कस्टमर होते म्हणून. तर आता इथे जेव्हा येत होतो तेव्हा गोरेगावची ट्रिप लागत होती. 38 किलोमीटरचे 495 रुपये. उबरमध्ये प्रीमियर कॅटेगरी. एवढा बेकार रेट होता.
हे बघा गाडी मी इथं लावली आहे, एकदम अशी कंजेस्टेड नाही, इतकं पण कंजेस्टेड नाही आहे, ठीक आहे. बेलापूरवरून ठाणे वेस्टला कस्टमरला आता ड्रॉप केलं आहे, जवळपास 10-15 मिनटं झाली आणि कोणत्याही प्रकारची काही ट्रिप्स लागत नाही आहेत. एक अंधेरी लागत होती, अंधेरी मोरोल, आणि टाईम होते 5, तर 6च्या आसपास आपण 6-6:30च्या आसपास आपण अंधेरीला पोचलो असतो. पण तिथून रिटर्न ट्रिप कशी लागेल काय लागेल याचा काय अंदाज नाही, आणि गाडीमध्ये 3 पॉईंट CNG आहे, तर मी विचार करतो आहे की डायरेक्ट घरच्या साईडचीच ट्रिप बघायची. ठाण्यामधून आता ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही ट्रिप लागली तर एक 6-6:15च्या आसपास ऐरोली साईडला जावं लागणार, तिथून शॉर्ट ट्रिप तर भेटेल. पण एवढंच आहे की टाईम जरा जास्त लागेल, तर फुकट टाईम चाललं आहे सगळं, ट्रिप काय लागत नाही आहेत. लागत आहेत तर खूप जास्त बेकार लागत आहेत, आणि सर्च वगैरे हा जो प्रकार आहे तो आता नाहीच आहे, म्हणजे नसल्यासारखंच आहे. ओला, उबर, रॅपिडो तिन्हीही शांत, काही ट्रिप लागत नाही आहेत. ठाणेवरून बेलापूरची ट्रिप भेटली आहे. ड्रॉप आहे NRI कॉम्प्लेक्स फेज 1 सीवूड सेक्टर 56. आता कस्टमर तिथे थांबलेत, त्यांना काय डॉक्युमेंट्स वगैरे साईन करायचे आहेत, तर ऑन द वेज होतं म्हणून ठीक आहे, काही इश्यू नाही आहेत, तर येत आहेत ते लगेच. आणि खरं सांगायला गेलं आहे ना मित्रांनो, ट्रिप लागतच नाही आहेत, म्हणजे कसं काम करायचं यार, म्हणजे जर ट्रिपच लागत नाही तर मग ऑप्शन काय आहे. मग ते कसं होईल माहिती आहे का, घरच्या साईडच्या ट्रिपा न बघता आहेत ना, आउटसाईडला जावं लागणार, जसं की अंधेरी, जोगेश्वरी, पवई. आणि मग घरी कधी जाणार मग माणूस, जर टार्गेट कम्प्लीट करायचं असेल तर मग घरी जाणार कधी, हा करते काय. वेळ होते 7:55 आणि गाडी चालली आहे 169.8 किलोमीटर. आणि मी तुम्हाला एकदा अर्निंग दाखवतो की आता अर्निंग झाली किती आतापर्यंत. मी खरं सांगायला गेलं तर माझा नशीब थोडासा खराब होता. येता येता मला एक कामोड्याची ट्रिप भेटली होती, ॲक्सेप्ट केली, पण ती मॅच झालीच नाही. ही आहे आपली आजची अर्निंग 2,772 रुपये. तर आपण पटापट कॅल्क्युलेट करूया की CNG वगैरे इन्क्लूड करून आपल्या हातामध्ये पैसे राहिले किती. मी तुम्हाला एक राऊंड फिगर सांगायला गेलं ना तर 1,500 रुपयाच्या आसपासच पैसे राहिले असतात, पण तरी पण आपण कॅल्क्युलेट करूया. 2,772 मायनस 851चा CNG, 212 रुपयाचा पास आणि 87 रुपीजचा ओलाचा 500 पैसे. हातामध्ये राहिले किती 1,622 रुपये. आणि ऑलमोस्ट ही अर्निंग आहे 12 तासाची. पाऊस खूप जास्त पडतोय आणि बघा ही आहे आपली आजची अर्निंग. खरं सांगायला गेलं ना तर माझा पूर्णपणे एक असा टार्गेट होता की 3,000पर्यंत करायचा, पण तो काही कारणाने होऊ शकला नाही. म्हणून मी काय विचार केला की टायमात घरी गेलेलं बरं. आजचा दिवस आपला नाही म्हणजे पाहिजे तसं नाही गेला, पुढचा दिवस आपण ट्राय करू. भेटेल त्या ट्रिप जर मारल्या ना तर टार्गेट होईल, उलट्या फुलट्या ट्रिप मारल्या तर टार्गेट होईल, नाही तर मग नाही होणार. सध्याची करंट सिच्युएशन आहे, तुम्ही माना किंवा नका मानू, बस दॅट्स इट. सो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर. आपले 3,000 सबस्क्रायबरसाठी 21 सबस्क्रायबर बाकी आहेत. फटाफट सबस्क्राईब करून टाका आणि मला खुश करा तुम्ही. बाय.